आपण मोठ्या प्रमाणात आमच्या बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे म्हणून व्यवस्था उभी करणार आहोत। विरार पश्चिममध्ये 65 कोटी रुपयाचा ITI आपण तयार करतो, त्यामुळे आमच्या तरुणांच्या हाताला काम मिळेल, त्यांना कौशल्य मिळेल आणि या माध्यमातून या शहराचं चित्र बदलण्याचं काम आम्ही करतो। आपल्याला कल्पना आहे इथली एक अजून मोठी समस्या आहे पिण्याच्या पाण्याची। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला अमृत शहरांसारख्या योजना दिल्या, सांगितलं प्रत्येक शहरामध्ये त्या ठिकाणी पिण्याचं पाणी रोज उपलब्ध आलं पाहिजे। प्रत्येक शहरामध्ये भुयारी गटार योजना सुरू पाहिजे, सांडपाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे, STP असलं पाहिजे। जवळजवळ 50,000 कोटी रुपये मोदीजींनी आपल्याला दिले आणि वेगवेगळ्या शहरातली कामं आपण सुरू केली आहे। आता आपण देहरीचा प्रकल्प पूर्ण करणार आहोत। यासोबत या सगळे एलिमार्जन करता शिला आणि कोशी अशा पद्धतीचे 2 नवे त्या ठिकाणी डॅम आपण तयार करतो। मी तुम्हाला खात्रीने सांगतो पुढच्या काळामध्ये येणाऱ्या रिजनच्या महानगरपालिकांमध्ये आणि विशेषतः वसई विरार महानगरपालिकेमध्ये आमचं हे स्वप्न आहे की प्रत्येक घरी रोज नियमित स्वच्छ पिण्याचं पाणी आलंच पाहिजे आणि त्याकरता जो काही निधी या ठिकाणी लागेल तो निधी देण्याचं काम आम्ही करू। आज आपल्याला माहिती आहे वसईमध्ये जो हरित पट्टा आहे त्याचं संरक्षण करणं ही आपली एक पॉलिसी आहे। निश्चितपणे आपण ते करणार आहोत। किनारपट्टीच्या कोळीवाल्यांचं संरक्षण, त्याचं सर्वेक्षण करून तिथल्या घरांचा प्रश्न आपण सोडवणार आहोत आणि यासोबत मोदीजींमुळे आज मनविस्तारणाकरता वसई रोड पश्चिम आणि नालासोपारा पश्चिम या ठिकाणी 819 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आहेत। पाणी पुरवठा योजनेकरता 494 कोटी, सूर्य पाणी पुरवठा योजना 109 कोटी, सूर्य टप्पा 3 270 कोटी, नालासोपारा पूर्व पश्चिम आणि भोकरमध्ये भुयारी गटार योजना 1250 कोटी। यासोबत या ठिकाणी क्रीडा संकुलाला 68 कोटी, बस डेपोला 22 कोटी। मोठ्या प्रमाणात विकासाची कामं आता या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि बंधू-भगिनींनो काही तुम्ही चिंता करू नका। आता या ठिकाणी परिवर्तन होणार आहे। आता कुठल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आपण एक नवीन परिवर्तन करणार आहोत। हे खरं आहे की आपल्या विरुद्ध अनेक लोकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे, पण एक लक्षात ठेवा शेर अकेलाही काफी होता है, झुंड को अक्सर गीदड़ आते हैं, झुंड को अक्सर गीदड़ आते हैं, शेर अकेलाही काफी होता है। ही जी आपली युती आहे भाजप शिवसेनेची, ही युती काफी आहे। या युतीच्या माध्यमातून आजपर्यंत ज्या लोकांनी आपल्याला लुटलं, ज्यांनी आपल्याला विकासापासून वंचित ठेवलं, आता त्यांना आपण उचलून फेकणार आहोत आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं जनतेचं राज्य, तुमचं सगळ्यांचं राज्य आपण आणणार आहोत। बंधू-भगिनींनो आम्ही जे सांगतो ते करतो, हा आमचा ट्रॅक रेकॉर्ड आहे। तुम्ही बघा ज्यावेळी आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये तुम्ही सगळ्यांनी भक्कम पाठिंबा दिला आणि अभूतपूर्व अशा प्रकारचं मॅन्डेट आम्हाला मिळालं, त्यावेळी अनेक लोक म्हणायला लागले आता या महायुतीवाल्यांना इतक्या जागा मिळाल्या त्यामुळे पहिलं काम करणार लाडकी बहीण योजना बंद करणार। पण आता 1 वर्ष होऊन गेलं, लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि काळजी करू नका, तुमचा देवा भाऊच मुख्यमंत्री आहे, संजय साहेब सोबत आहे, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे। ही योजना सुरूच राहील, ही योजना बंद होणार नाही। पण या ठिकाणी आमच्या सगळ्या आमदारांना मी एवढं सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी आता ही महानगरपालिका निवडून आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका। आता मोदीजींनी लखपती दिदीचा कार्यक्रम आणलेला आहे, त्यामुळे आता माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवा। आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 50 लाख लखपती दिदी बनल्या। आता पुढच्या 4 महिन्यामध्ये लखपती दिदीचा आकडा 1 कोटीवर पोहोचणार
ही परिवर्तनाची वेळ आहे. आज इतनी परिस्थिती कशी है, हो गई है 3 पर्वत सी, अब पिघलनी चाहिए. हो गई है 3 पर्वत सी, अब पिघलनी चाहिए. इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. अरे सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मतलब नहीं. कोशिश तो ये है कि ये सूरत बदलनी चाहिए. ही सूरत बदलण्याकरता या मुसळ गिरांना विकासाकडे नेण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे. तुमची मदत करण्याकरता आलो आहे. अरे एक धक्का मारतो, इन लोगों को फेंक दो और एक नई यहाँ पर एक नई महायुति को चिन्ह दो. एक नया सवेरा होगा. आपके जीवन में भी एक नया परिवर्तन आएगा. और मैं आपको वचन देना चाहता हूँ. एक ऐसा वसई विरार, एक ऐसा नाला सुपारा हम बनाकर दिखाएंगे जिसको देखने के बाद लोग भी आश्चर्य करेंगे. इस प्रकार का विकास हम यहाँ पर करके दिखाएंगे. मैं एक और चीज आपको कहना चाहता हूँ. हमारे प्रधानमंत्री जी ने वारघड़ में देश का सबसे बड़ा पोर्ट बनाने की शुरुआत कर दी है. दुनिया के पहले 10 पोर्ट में ये वारघड़ का पोर्ट होगा. और वारघड़ का पोर्ट ये पालघर जिले को धीरे धीरे महाराष्ट्र का 1 नंबर का जिला बनाने वाला है. अकेले वारघड़ के कारण 10 लाख लोगों को रोजगार मिलने वाला है. और उसका पहला लाभार्थी वसई विरार होने वाला है. ये तीसरी मुंबई होगी, तीसरी मुंबई. और मैंने ऐसी घोषणा की थी कि वारघड़ के पोर्ट के साथ साथ देश का पहला ऑफशोर एयरपोर्ट भी हम तैयार करेंगे.